हॅलो मित्रांनो, मी पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहे. तर आता माझा ऑडिओ कसा येतो मला माहीत नाही, पण मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे. मी ॲक्च्युली गेलो होतो माझ्या मित्रांसोबत माझ्या भावाचं 11वीचं ॲडमिशन करायला. तर ते काम आम्ही नुसतंच असं आटपून घरच्या वाटेला चाललो होतो. तर आता दातिवली फाटक लागलेला होता. आता तिकडे दातिवली फाटक लागलेला, मग पटापट तिकडून गाडी काढली. तर आम्ही चाललो होतो घरच्या वाटेला. घरच्या वाटेला जाता जाताना मला आठवलं की माझी गाडी मी गॅरेजमध्ये ठेवलेली आहे रिपेअरसाठी. ॲक्च्युली त्यामध्ये चावी स्विचचा प्रॉब्लेम आलेला. तर गाडीमध्ये काहीच फंक्शन वर्क करत नव्हते सगळे, म्हणजे गाडी ऑटोमॅटिक रनिंगमध्ये बंद पडायची. तर माझं ते आठवल्यावरती बरोबर म्हटलं गॅरेजला जाऊन आपण गाडी बघून येऊ, आपल्या गाडीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. तर तसं आम्ही निघालो. म्हटलं तसं वाटेत जाताना आम्हाला गॅरेज पण भेटेल. मग काय आम्ही गॅरेजच्या साईडला निघायला लागलो. तर बघू गॅरेजला गेल्यावरती माहिती पडेल गाडीचं काय काम केलं आहे काय नाही. गाडी काम करायला काढले, चालू केलं आहे की नाही केलं आहे. माझा ऑडिओ जर क्लिअर येत नसेल तर थोडं समजून घ्या. मी पहिल्यांदा फुल व्लॉग बनवतो आहे, नाहीतर मी शॉर्ट्स बनवतो यूट्यूबला इंस्टाला असे व्हिडिओ बनवतो. फर्स्ट टाईम मी व्लॉग बनवतो आहे. तर ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी जर थोडा असेल प्रॉब्लेम तर समजून घ्या. मी नंतरला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल आणि करेल पण पुढे जाऊन इम्प्रूव्ह करेल पण. आता बघू आता. तसं दोघांचं पण ॲडमिशन झालं नाही आहे, माझ्या भावाचं पण आणि माझ्या मित्राचं पण. आम्ही तिघंजणं गेलेलो त्यांच्या ॲडमिशनसाठी. पण ॲक्च्युली त्या ॲडमिशन नाही झालं अजून. सेकंड राऊंडला पण त्याचा नंबर नाही आला आहे. आता मी वाट बघतो आहे तिसऱ्या राऊंडची. तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना कुठलं कॉलेज आहे ते समजेल, नाहीतर आम्ही तिसऱ्या राऊंडला त्यांचं कॉलेजचं नाव चेंज करू. बघू आता. आम्ही आता रामनगरमध्ये आलेलो आहे. रामनगरला आलेलो आहे आम्ही. तर बघू. त्या बाजूलाच आमचं दातिवली स्टेशन येतो. आता मी 5 मिनटामध्ये गॅरेजला पोचू. आमच्या गाडीचं काम झालं आहे. ॲक्च्युली गाडी आमची काय, मी 2 दिवस झाले त्या गाडीला बघतो आहे की ते कंटिन्यू म्हणजे अशी रनिंग करताना गाडी बंद पडते, हेडलाईट पेटत नव्हती, सेल्फ दिल्यावरती गाडी चालू व्हायची नाही. म्हणजे असे नॉर्मल प्रॉब्लेम फेस करत होतो मी 2 दिवस. मला वाटलं पावसाच्या पाण्यामुळे ते बटनाचं काही प्रॉब्लेम झाला असेल, इंडिकेटरचा काही प्रॉब्लेम झाला असेल, पण नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. ॲक्च्युली चावी स्विचमध्येच प्रॉब्लेम आला होता. आता म्हणून मग आम्ही गाडी गॅरेजला लावली. म्हटलं आता हातोहात ते पण काम करून टाकू. आता गॅरेज आलेलं आहे. बघू आता आपल्या गाडीचं काम कितपर्यंत झालेलं आहे. आपली गाडी खोलून ठेवलेली आहे. Few inches later. मी गॅरेजवरती मागाशी पोहोचलेलो, पण ॲक्च्युली गाडी फक्त खोलून ठेवलेली त्या लोकांनी. गाडीचं म्हणजे काम सुरुवात केली नव्हती त्यांनी. मी म्हटलं आता गाडीचं तोपर्यंत काम सुरुवात करत नाही तोपर्यंत मी घरी जातो, फ्रेश बिश होतो आणि काहीतरी खातो, कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मी तसंच रिक्षावर गेलो होतो. रिक्षावरती जाऊन आल्यावरती मी थोडं गेम खेळलो. गेमिंग खेळून झाल्यानंतर मी तसंच भावाच्या ॲडमिशनसाठी घराच्या बाहेर पडलो आणि मग तिथून मग डायरेक्ट मी गॅरेजमध्ये गेलेलो. म्हटलं तोपर्यंत म्हटलं अजून काय गाडीचं काम चालू केलं नाही. म्हटलं घरी जाऊन काहीतरी खाऊन घेऊ, जेवून घेऊ, फ्रेश बिश होऊ, थोडा आराम करू आणि मग गॅरेजवर जाऊ. आता आपण परत चाललो आहे गॅरेजवरती. तर आपण रामनगरला आता. तर बघू आता त्या लोकांनी गाडीचं काय करायला घेतलं आहे तर समजेल आता त्यांनी करायला घेतलं आहे की नाही घेतलं अजून, की अजून किती वेळ लागेल. कारण की मी गाडीला म्हणजे माझी गाडी गॅरेजमध्ये जायच्या आधी ते आधीच काम करत होते भरपूर गाड्यांचं. तर आपल्याला समजेल. तर आपल्याला वाट बघावीच लागणार, कारण की गाडीचं काम झालंच पाहिजे. आता गॅरेजचं आलं आहे जवळ. बघू आता त्यांनी काय करायला घेतलं आहे नाही घेतलं आहे, आपण बघू. ओके, गाडी तर ओके खोलून फक्त ठेवलेली आहे त्या लोकांनी. अजून काम करायला सुरुवात नाही केलेली आहे. काम करायला सुरुवात नाही केली अजून. तर बघू कधी काम झालं. हे बघा आपली गाडी उभी आहे, अजून तरी काम नाही बघा. तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा गाडी खोलून ठेवलेली आहे. ज्या साईडनी काम करायचं आहे होईल काम. आता बघू किती टाईम लागेल गाडी पूर्ण क्लिअर व्हायला. 2 hours later. फायनली आपल्या गाडीचं काम चालू केलेलं आहे. आता ते फिटिंग चालू आहे बहुतेक. हे बघा चावी स्विच टाकलेलं आहे त्या लोकांनी. ॲक्च्युली मी ते शूट केलं नाही, कारण की मी कॅमेरा बंद केला होता तेव्हा. कारण की मी त्या मेकॅनिकशी बोलत होतो तेव्हा मी कॅमेरा बंद केलेला. त्यांची फिटिंग करून झालेली आहे. आता ते पॅनल फिट करत आहेत, पॅनलचं लॉक फिट करत आहेत, कारण की पूर्ण सेट येतो तो चावी स्विचचा आणि ते पण ओरिजिनल बजाजचं टाकलेलं आहे. आता ते काय काय येतं ते बघू. आता त्यांनी चावी स्विच टाकलेलं आहे आणि पॅनल पण टाकत आहे. आता फक्त पॅनल लावायचं आहे.
फायनली आपलं चावी स्विच टाकून झालेलं आहे. एकदम प्रॉपर वर्क करते ते, एकदम म्हणजे प्रॉपर वर्क करते. फायनली आपली गाडी पूर्ण क्लिअर झालेली आहे. मी एकदा तुम्हाला पण दाखवतो, एकदम प्रॉपर वर्क करते सर्व. आधी काय व्हायचं, ते चावी ऑन केली ती चालू नाही व्हायची. आता बघा प्रॉपर तुम्हाला दाखवतो एकदा. इकडं पण ते बघा नवीन टाकलं, ते पण नवीन टाकलेलं आहे. चावी स्विच पण नवीन टाकलेलं आहे. आता बघा तुम्हाला मी एकदा दाखवतो, एकदम प्रॉपर वर्क करतात. मीटरमध्ये तुम्हाला बघा काहीच दिसत नाही आहे आणि चावी फिरवलं लगेच गाडी स्टार्ट. ओके, एकदम प्रॉपर म्हणजे वर्क करते सर्व गोष्टी. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. Yeah.